नवीन खाणं बाळाला दिल्यानंतर ते त्याला पचतंय नाही पचतंय हे तुम्हाला कसं कळणार आहे? तर पहिल्यांदा खाणं इंट्रोड्यूस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला जी शी होतीये त्या शीचा रंग नाही बदलला पाहिजे, तर ते बाळाला खाणं सूट झालेलं आहे. काही काही बाळं जी असतात ती खाणं रिफ्यूज करतात. म्हणजे पहिल्यापासूनच जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फूड इंट्रोड्यूस करताय तुमच्या बाळाला, तर बाळं रेडीच नसतात सॉलिड फूड खायला, कारण की म्हणजे त्यांना फक्त ब्रेस्ट मिल्क किंवा टॉप फीडच पाहिजे असतं. मग ह्या केसमध्ये काय करायचं, तर साधारण 15 दिवस लागतात बाळाला एका खाण्याची चव डेव्हलप व्हायला. सो त्याच्यामुळे 15 दिवस कन्सिस्टंटली तुम्ही मग ते सेम खाणं जर बाळ एक्सेप्ट करत नसेल तर तुम्ही ते देत राहू शकता. अदरवाईज त्यांनी ते एक्सेप्ट केलं, त्याला पोटालाही नाही त्रास होते, तर साधारण 3 ते 4 दिवस एक खाणं द्यायचं, त्याच्यानंतर मग नवीन खाणं इंट्रोड्यूस करायचं. असं करत हळूहळू हळूहळू तुम्ही नवीन नवीन गोष्टी खाणी तुमच्या बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. पालकांचा प्रश्न असतो की मी किती दिवस साधारण म्हणजे त्याला एकदाच खाणं दिलं पाहिजे, तर 6व्या महिन्यात तुम्ही खाणं सुरू केल्यानंतर बाळाला 1 महिना तरी एकदाच सॉलिड फूड तुम्ही ऑफर केलं पाहिजे. बाकीच्या वेळेस इदर ब्रेस्ट मिल्क किंवा टॉप फीड तुम्ही देऊ शकता. 7व्या महिन्यापासून मग 2 वेळेला खाणं तुम्ही तुमच्या बाळाला सुरू करू शकता. म्हणजे 2 मील्स, 2 सॉलिड मील्स, एक सकाळी एक संध्याकाळी.